हाय हॅलो नमस्कार, मी शिवप्रभा आनंदे तुमचं स्वागत करते, परत एकदा स्वागत करते माझ्या यूट्यूब शॉर्ट्समध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो वरती तुम्ही कॅप्शनवर वाचलंच असेल कशाशी रिलेटेड आहे, तर त्याचविषयी आज आपण थोडक्यात बोलणार आहोत. प्रत्येक भाषा तितकीच गोड आणि तितकीच सुंदर आहे आणि प्रत्येक भाषेमध्ये त्याचा गोडवा आहे, त्याचं वेगळेपण आहे आणि जे की आपल्याला खूप आवडतं. जे की बोलल्यानंतर किंवा त्या भाषेविषयी आपल्याला माहिती भेटल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो, खूप छान वाटतं. तुमच्या आयुष्यातही अनेक अनुभव असे आलेले असतील. जर दुसऱ्या देशातून किंवा दुसऱ्या राज्यातून एखादा व्यक्ती आपल्या राज्यात आला आहे आणि त्याला काही गोष्टी समजत नसतील किंवा त्याला कशाविषयी माहिती हवी असेल, तर ती आपण आपल्या भाषेत न समजवता त्याला त्याच्या भाषेत किंवा दुसऱ्या इतर भाषेत आपण त्याला समजवतो. तर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो की त्याला खूप आपुलकी वाटते की आपण त्याला त्या गोष्टीविषयी माहिती दिली, त्याला त्याच्या भाषेमध्ये समजवलं. तो खूप आनंदी होतो ना. तर आपली अशी छोटीशीच अपेक्षा आहे की आपण जर इतर देशांमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये गेलो तर आपल्यालाही असं समजून घेतलं जावं किंवा आपली ही भाषा तिथे बोलली जावी, जेणेकरून आपल्यालाही ती आपुलकी वाटेल आणि तितकाच आनंद आपल्याही चेहऱ्यावर जाणवेल. इतकी आपली छोटीशीच अपेक्षा असते. आपली जी भाषा आहे ही त्यांना कुठलंही प्रेशर, कुठलीही भीती बाळगून ही भाषा शिकावी असं माझं तरी म्हणणं नाही आहे. त्यांनी प्रेमाने आणि आपुलकीने तिला आपलंसं केलं पाहिजे आणि तिला तेवढंच प्रेमाने तिला आदर दिला पाहिजे, एवढंच माझं सोपं आणि साधं मत आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला माझे विचार किंवा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचेही विचार मला याविषयी नक्की कळवा. थँक्यू.